आज खऱ्या अर्थाने सर्व आमच्या शिवसैनिकांना खोपोलीतील आनंद झालेला आहे। आमचा रायगड जिल्ह्याचा ठाण्या वाघ भरतशेठ गोगावले यांची आज नियुक्ती पालकमंत्री म्हणून झालेली आहे। मी प्रथमतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचं मी मनापासून धन्यवाद देतो त्यांना की त्यांची पालकमंत्री आज भरतशेठ गोगावले यांची नियुक्ती केली त्यांनी। आणि आज खऱ्या अर्थाने डीपीडीसीच्या माध्यमातून आम्हाला खोपोलीकरांना एक चांगल्या प्रकारचा निधी मिळेल आणि आमचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचे हात अजून बळकट होतील विकासाच्या माध्यमातून। मी खोपोलीकरांना आश्वासित करतो की आजचा जो काही निर्णय पालकमंत्री पदाचा झालेला आहे तो खोपोलीकरांच्या खूप विकासाच्या दृष्टीने खूप आश्वासक आहे। मी पुन्हा एकदा भरतशेठ यांचं पुन्हा धन्यवाद देतो आणि महेंद्रशेठ थोरवे साहेब यांना सुद्धा धन्यवाद देतो असं म्हणावं लागेल। कारण जो संघर्ष आम्ही तिघांनी केला, या संघर्षाला खरं तर आमचे नेतृत्व शिंदे साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करावा लागेल की साहेबांनी ठामपणे भूमिका आमच्या मागे उभे राहिले आणि त्यांनी सुद्धा त्यावेळेस सांगितलं की नाही, आपण भरतशेठ यांनाच रायगडचे पालकमंत्री करू, यासाठी मी ठामपणे तुमच्याबरोबर उभा आहे। आणि मग सरकारमध्ये चर्चा करून, देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा करून, त्यावेळेस अजितदादांशी चर्चा करून, आता सुनीताताईंशी चर्चा करून शिंदे साहेबांनी हा तिढा कायमस्वरूपी संपवला आणि रायगडला भरतशेठच्या रूपाने पालकमंत्री आम्हाला मिळालेला आहे। ह्या गोष्टीचा मनस्वी आनंद मला आणि माझ्या सर्वच शिवसैनिकांना, माझ्या मतदारसंघातील शिवसैनिक आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या शिवसैनिकांना आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे।